तिकडे लातूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच पावसानं पाठ फिरवली आहे। पहिल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली, पण पुन्हा एकदा पावसानं दडी मारल्यानं पिकं धोक्यात आली आहेत। पिकांची वाढ खुंटलेली आहे आणि पानं पिवळी पडू लागली आहेत। काही शेतकऱ्यांनी तर पेरणीच केलेली नाहीये, मात्र ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलेलं आहे। पण पावसानं पाठ फिरवल्यानं त्यामुळे आता शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। लातूरमधील या स्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊसच झाला नाही। सुरुवातीपासूनच शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते। अनेक शेतकऱ्यांनी दुमार पेरणी केली, अनेक शेतकऱ्यांनी तर तिमार पेरणी केली। असं असलं तरी आपण पाहू शकता या ठिकाणी शेतीची काय अवस्था झाली। शेतीमध्ये पिकं आता फवारणीला येणं गरजेचं होतं, मात्र अजूनही पूर्णतः पिकं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। पिकांची वाढ पूर्णतः खुंटल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यात सर्वत्र हीच परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमध्ये मागच्या वर्षी चांगला पाऊस झाला होता, पण मात्र यावर्षी पहिल्यापासूनच पावसानं दडी मारल्याचं पाहायला मिळालं। मोठ्या प्रतीक्षेत शेतकरी होते, मात्र अजूनही तशी पूर्ण शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे असं म्हणावं लागेल। कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांनी जरी पेरणी केली असली तरी या बाजूला आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही। त्यामुळं या ठिकाणी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक वेळा या ठिकाणी प्रशासनाकडून दावे करण्यात आले, मात्र अजूनही त्या पद्धतीचे दावेच असल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आहे यावर्षीची परिस्थिती, काय आहे यावर्षीची सगळी परिस्थिती। यावर्षी काय नाही, पीक येत नाही। दोनदा पेरणी करून पीक एवढं आलंय। आता यायचे म्हणजे यांची वाढ थांबली जाग्यावर पाणी नसल्यामुळे। एक वावर आहे तिथे एक वावर तर पेरायच नाही, पाणी पडेल या आशाने। आता याची बी गॅरंटी नाही। जे आहे ते आता जे पीक आहे ते समोर आहे। आता याच्या पुढे तर पाणी द्यायला तर बोरचं पाणी नाही आमच्याकडे, काही नाही। मग आता जे आहे ते याच्यावरच जे काय सरकार अनुदान द्यावं ते शेतकऱ्याला द्यावं आम्हाला। ठीक आहे। आमची एवढी होती दोनदा पेरणी करून, आता पीक एवढं आले। आता दोन दुंड्यांना पीक येत होते या टायमाला, पण आता दुंड नाही ना, काय नाही। जाग्यावर बोटा एवढ्याले पीक आहेत, हे गॅरंटी नाही यायची। अशा पद्धतीने शेतकऱ्यांची सगळी परिस्थिती झालेली आहे। शेतकऱ्यांच्या हातून हा हंगाम जाईल अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळं आता प्रशासन यावरती काय उपाययोजना करतं, शेतकऱ्यांना मदतीसाठी काय करतं, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।